बघा तर मी चांगला विषय मांडला होता। ये बाई म्हणे घरामध्ये जाऊन आंबाबाई धावते म्हणजे अंधश्रद्धेचा विषय। बाई बोलल्या 4 बोटाची तुम्हाला लंगोटी असती, बरोबर आहे। 4 बोटाची मला लंगोटी असती, मग तू का शालू मध्ये असते का 15,000 रुपयाचा शालू घालून? या 4 बोटाची लंगोटी असते मान्य मला बाई। तर बाबा साहेब जर नसते तर गालाला पावडर वटाला नाली कशी फासली असती? तुझ्या बाबासाहेब जर जन्माला आले नसते तर तुझ्या गालाला पावडर वटाला नाली कशी फासली असती? बघून तुला सारी लोक हसली असती। भीमामुळे माझी लंगोटी तर गेली, पण 2 बोटाच्या चिंधीत तू कशी दिसली असती? इतना गुमान गोरे रंग पे न इतना गुमान गोरा रंग दो लाईट गेली की कव्वाल साहेब दिसायचे नाही, पण कमीत कमी नाही दिसलं तरी चालेल, पण चाचपडून नेमकी जागा दिसली बस चमचमीत खायला भेटायला लागलं। त्याच्यामुळे एवढे काय ते मेकअप मला म्हणे कव्वाल साहेब बघ कसे दिसतात। मला कार्यकर्ते म्हणे साहेब तुम्ही गेल्या वर्षी तो कोट घातला आता वापस घालून या। मी म्हणलं नाही मी साधा सुद्धा माणूस आहे। बाबासाहेबांच्या पुण्याने आता वयही समजाला, कारण ही दिसायला गोरी पांढरी फडक आहे, दिसायला गोरी पांढरी फडक आहे, ओठ टमाट्यावानी लाल लाल भडक आहे। ही म्हातारी जरी झाली कमलेशा तरी पण या वयात अजूनही लय कडक आहे।
कि सब कहते हैं देखने में अच्छी माल है, सब कहते हैं ये देखने में अच्छी माल है, कितने मुलायम देखो इसके गाल है, तेरी त्वचा इतनी सुंदर है सुवासिनी, सच बता इस कमलेशा को ये कौन से साबुन का कमाल है। इज्जतदार हमेशा शान से निकलता है, इज्जतदार हमेशा शान से निकलता है, अरे बेईमान हमेशा परेशान सा निकलता है। इस काले रंग को कोयला किताब देने वालों, अरे हीरा आखिर कोयले से ही निकलता है। मी म्हणलं आता बाईला अंगावर ओढूनच घेतलं, मी म्हणलं एक बाई, बाई माझ्या पर घराला गेली, तुमची आई गेली होती का, तुमची बहीण गेली होती का, तुमची घरवाली गेली होती का? बाई आम्ही प्रबोधन करणारी लोक, आमच्या घरात तसं वशात चालत नाही, आम्हाला फक्त ओरिजिनल लागतं, ओरिजिनल। आम्ही वशात माणसं नाही आहेत, आम्हाला ओरिजिनल खाना, ओरिजिनल, ऊंचे लोग ऊंची पसंद। टोलाच्या ती बाई गेली असेल कुठली, मी खरं बोललो तू का माझ्यावर फुगलीस ग, मी खरं बोललो ती बाई जाऊ दे, ती आंबाबाई जाओ नाहीतर काही जाओ नाहीतर काही जाओ, मी खरं बोललो तू का माझ्यावर फुगली ग, अगं खरं सांग, अगं तू असं कसं वागली ग, अगं तू एकाला घरात नेऊन दाखवली का कधी, तू एकाला नेऊन दाखवली का कधी अंबाबाई, मग सुवासनी तुला का मिरची लागली ग, काय घेणं देणं, बसोबा बसोबा, आता आंबाबाई बसोबा म्हणले कहाणी पोथी पुराण सांगून आम्ही मसोबाला मानत नाही, कारण आम्ही जय भीम वाले आहोत। गायकवाड साहेब, विश्वासजी गायकवाड, आम्ही जय भीम वाले आहोत, आम्हाला सारे ठसोबा, ठसणारे ठसणारे लय ठसते असते, आम्ही बाई आम्ही जय भीम वाले आहोत, आम्हाला सारे ठसोबा, तुला लय प्रिय आहे वाटत तुझा मसोबा, तुला तुझा प्रिय असू दे तुझा मसोबा, पण तुला खरं सांगतो आमच्या कडपण आहे विश्वास दादा गायकवाड, आणि त्यांचं पेट नेम आहे गपक्यान घुसोबा। गपक्यान घुसोबा म्हणजे असं काय कार्यक्रम असला की मग असे आले ना कॅमेरा बिमेरा, कॅमेरा घेऊन पत्रकार पण येतात, कॅमेरा घेऊन डायरेक्ट घुसोबा घुसोबा पक्क्यान घुसोबा। बघा बिझी इकडे बघत पण नाही ते, आता शेर ऐकून आता हसोबा,
मी चांगलं बोललो होतो अंबाबाई गावते. मी काहीच नव्हतं बोललो, वाईट एक शब्दही नव्हतो. माझं गाणं कटिंग, मग आम्ही बी शटिंग. अंगत आल बाईला त्या उरकी हो बडविल, अन उरकी हो बडविल. बाई म्हणल्यात असं, मी नाही. अंगात आल बाईच्या त्या अहो उरकी हो बडविल. माझी तब्येत ठीक नाहीये, आता हे गेल्या वर्षी बघितलं माझे नखरे कसे असते. चला ये बात हो गई. अजून दे एखादं म्हणजे बरं वागलं माझ्यावर. ऊर पडवतो थांब आता. बघा ए थांब. अरे थांब ना बाबा, अरे बोनसच देतोय एक्स्ट्रा. अहो अंगात आल बाईच्या त्या अहो उरकी हो बडविल, अहो उरकी हो बडविल. अन जवळ जाऊन ह्याच्या बघा अहो त्या मसोबाला तुडविल. असं ऊर बडवत 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 गेली. जवळ जाऊन बघा याच्या मसोबाला तुडविलं. आता तुडविलं तो खाली, आणि म्हणून कटिंग बघा कशी. आता मसोबा खाली होता, पण मसोबा नाही चपळ आचपळ. शेवटी तो मसोबा आहे आणि कुठं बी घुसोबा आहे. हिच्यावरती देवाचा लय पगडा बघा दिसला हो. अहो हिच्यावरती देवाचा पगडा बघा दिसला हो. अहो पगडा बघा दिसला हो. हिच्यावरती देवाचा लय पगडा बघा दिसला हो. पण आता वरून गेलंय विमान, आता खाली आमचं आहे सामान. अहो हिच्यावरती देवाचा अहो पगडा बघा दिसला हो. अहो पगडा बघा दिसला हो. आणि अंबाबाईवरून घुसली. अहो अंबाबाईवरून घुसली, खालून मसोबा घुसला. मसोबा नंदी गोरा असतो, मसोबा काळा असतो बर का.
आणि हा जयतीवाला निळा असतो. म्हणून अंबाबाई वरून घुसली खालून म्हसोबा घुसला. आपल्या शरीराला किती जागा असतात जिथून जिथून घुसत नाही. देव कुठून येतो अंगात नाही, पण तरी बी त्या अंबाबाईच्या अंगात आला म्हसोबाला तुडविलं. म्हसोबा कमी नाही ना. अंबाबाई वरून घुसली म्हसोबा खालून घुसला. चांगलं व्यवस्थित चालू होत. दुसरी पण कठीण. देव देव कराया गेली, देव देव कराया गेली. कमलेश गायकवाड म्हणतात देव देव कराया गेली बघाई मला ती हातानी. देव देव कराया गेली बला आणली हातानी. अहो बला आणली हातानी. देव 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 करायला गेली. ह्या बाबतीत मिले मास्टर आहे. बाई कोणत्या देवळात जा, कोणत्या पण कोणत्याही देवळामध्ये जा, सगळ्यात पहिलं काय करावं लागतं? ही घंटी होती. थोडं मोठा देव असला, मोठा देव असला आणि त्याच्याही मोठा, त्याच्याही पेक्षा मोठा देव असला, मग त्या घंट्याला रस्सी एवढा हलवून हलवून शेवटी देव काय देतो? घंटा. काय देतो? घंटा. घंटा. आणि म्हणून देव देव कराया गेली अहो बलाईन हातानी, अन बलाईन हातानी. अन म्हसोबान धरलं हिला पाडलं बघा उतानी. पाडलं बघा होतानी. म्हणून बाई आजचा सगळा माहोल अंधश्रद्धेवरच आहे. कारण मॅडम पण बरोबर बोलल्या, काही काही महिलांना लय याड असते देवाचं. कारण अशा ही वाऱ्याच्या सपाट्यात फसली होती, ही वाऱ्याच्या सपाट्यात फसली होती. मोका पाहुणात घुसली होती. मला सांगितलं कमलेशा आणि सुयोगानं हिच्या अंगात येताच ही म्हसोबाच्या अगरबत्तीवर बसली होती. माझे छोटे बंधू मल्हारी यांच्याकडून एक मुखडांतर आलेला आहे. आणि दिवंगत महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक चंद्रकांतजी शिंदे यांचं जे गीत आहे, का दिला दी दादाने हवी. अरे एक तरफ ये देवी है, एक तरफ पुजारी है.
जमाने में ऐसे गाणे चलते थे भाई, जरा जोरदार टाळ्या वाजवा. दादाच्या स्मरणार्थ या ठिकाणी मला मुखडा अंतरा गायला लावला होता. पण जर देवी पुजारी, अरे पुजाराचं पोट भरण्याचं साधन आहे रे ते बामणाचं. आणि म्हणून अशा बायकोला नवऱ्यानं काय सांगायला पाहिजे, प्रबोधनात्मक आहे. अग गगू अग तुला कितीदा सांगू, अग गगू अग तुला कितीदा सांगू, अंधश्रद्धेचं पुराण, अंधश्रद्धेचं पुराण. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक कवी चंद्रकांतजी शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयाची भेट आलेली आहे. त्यांचं म्हणणं आणि हा बालेकिल्ला गायकांचा यादवराव रोकडे, किशनजी खरा. अरे हमने तो देखा भी नहीं उन्हें, हमारा कहा इतना नसीब है. चंद्रकांत दादा तो बहुत घुमा उनके साथ में. बुद्ध कॉलनी कुर्ला 100 रुपयाची भेट आलेली. आणि अशा बायकोला सांगणे आपल्या नवऱ्याने की बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्माच्या ओंजळीमध्ये टाकलेले आहे. बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धर्माच्या ओंजळीमध्ये टाकले का? अरे बाबासाहेबांनी जगाच्या धर्माचा अभ्यास केला आणि त्यांना काय दिसलं? अरे काय दिसलं? अभ्यास केल्यानंतर त्यांना एक दिसलं की 33 कोटी देव असतील या हिंदुस्थानाच्या आवारात. 33 कोटी देव असतील अरे या हिंदुस्थानाच्या आवारात, पण एकट्या बुद्धाच्या मूर्त्या आहेत साऱ्या विश्वाच्या शिवारात, साऱ्या विश्वाच्या शिवारात. विज्ञानवादी धम्म असा तथागतांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि म्हणून सांगणे अग गगू अग तुला किती न सांगू, अंधश्रद्धेचं पुराण, अंधश्रद्धेचं पुराण, अग अंधश्रद्धेचं पुराण. देव नाही जगत सांगलंय कानात माझ्या अभिमान. तुला कितीदा सांगू, अंधश्रद्धेचं पुराण, अंधश्रद्धेचं पुराण. चित्तांना चित्तांना अग देव नाही जगात सांगलंय कानात माझ्या अभिमान. मंदा तांबे त्याच्याकडून 100 रुपये भेटलेले सप्रे भेट. त्यांचंही म्हणणं आहे अग देऊ नाही जगात सांगलंय कानात माझ्या अभिमान.
काय देवान तुला दिलं माय काय देवान तुला दिलं काय देवान भलं केलं माय चेतन तातेराव सहजराव मंठा त्या वादे 100 रुपयाची विधाने त्यांचं म्हणलंय काय देवान भलं केलं माय काय देवान तुला केलं माय नको देवाच्या वाऱ्या करू माय नको देवाच्या वाऱ्या करू माय नको भोंदूच्या झोळ्या भरू सम्यक तानेल 200 रुपयाची वा 300 रुपयाची वाद 400 रुपये आले पुरे 500 रुपये झाले अग सोडून दे ग हे येडपण जा बुद्धाला शरण जा बुद्धाला शरण अग देऊ नाही जगात सांगलंय जनात माझ्या भीमा माझ्या मामल्यानं लक्ष द्या नको नवस उपास धरू माय नको नवस उपास धरू माय नको पुनव आवस धरू माय नाही जादू टोळा कुठव माय नाही जादू टोना कुठव माय पण आमचं काय झालं गुरुवा आला की धरलंच त्याच बाबा आला की धरलंच त्याच महाराज आला की धरलंच पाय जादू टोना आहे ना म्हणून लय भारी ओय काय ते गाणं काय ते ऍक्टिंग बया 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 अक्कर आलाय अक्कर जालना जिल्ह्याला अक्कर आलाय जसा प्रोग्राम झाला तेव्हापासून अंधश्रद्धा 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 मला वाटलं गेलेला टन तरी आता संपेल परंतु नाही
आता बाईच्या अंगात आल्याच्या नंतर तुम्हाला माहित आहे काय काय होतं, तिला काही समजतं की नाही समजतं, असा विषय अगदी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये मी ऐकवला. उरतीने बडविला आणि मसोबयाचा तोडवेला. आपण त्या गाण्याचं उत्तर ऐकलं, कठीण ऐकली. गौरव मोरे हा, तर गाण्याचं उत्तर आपण ऐकलं. उभं राहून बसून वाकून कठीण आपण ऐकली. त्या अगोदर म्हणे बाईचं वय झालं, म्हणे म्हातारी झाली बाई तरीही कडक दिसते. आता ह्या येड्या पिशाला नक्की काय बोलायचं तेच कळेना. आणि म्हणून म्हणत आहे तू लाख दिए जला तेरा दिया मैं जलने ना दूंगी. ओए बोल, तू लाख दिए जला तेरा दिया मैं जलने ना दूंगी. मेरा नाम सुहासिनी है, तुझे रात भर यहाँ से हिलने ना दूंगी. आणि म्हणून म्हणायचं आहे विकास मरिबा शिंदे यांच्याकडनं 100 रुपये भेट आलेली आहे, आभार मानते. आपण ऐकलं बाईचं वय झालं म्हणे तरी बाई कडक दिसते. बघा, समोरच्या बसलेल्या बांधवांनी सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे आणि ऐकायचं आहे. वय झालं तरी बाई कडक दिसते आणि म्हणून म्हणायचं आहे अरे ऐसे जलने वालों को जलने दो, बुझाना मेरा काम नहीं. ऐसे जलने वालों को जलने दो, बुझाना मेरा काम नहीं. अरे जला जला कर खाक ना कर दूं तो सुहासिनी मेरा नाम नहीं, सुहासिनी मेरा नाम.
असते आणि म्हणून काय कालिया मला बघायवरती सजणार आहे आजचा सामना इथे गाजणार आहे सवाल जवाबाने ही मैफिल सजणार आहे तुम्हाला ऐकायला मजा येईल प्रथमा कारण या सुहासिनी शिंदे समोर अशोक कायदे यांच्या बारावाच आणि घेऊ नको मनाचा घेऊ नको मनाचा तुझा उचलून टाकील नाव सुहासिनी हे माझं अशा महिला मंडळ यांच्याकडनं आमच्या ताईकडनं 500 रुपये भेट आलेली आहे आभार मानते अतिश जाधव यांच्याकडनं पुन्हा 100 रुपये भेट अरे मला बघायवरती अर्जुन खराब लिहितात तू घेऊ नको मनाचा आणि तुझा तर उघडून टाकील नाव सुहासिनी हे माझं उगाच नाही 7 वेळा ठेवलं मला इथे कार्यक्रमासाठी 7वी बारी आहे का